चला आज बनवूया कांदे पोहे। तेल गरम करून घेते। ॲक्च्युली तेल माझा गरमच आहे। मी अगोदर शेंगदाणे हे बघा तेलामध्ये भाजून घेतलेत, असे छानपैकी खरपूस भाजून घेतलेत। आता आपण फोडणी देऊया पटकन। राई टाकणार आहे मी त्याच्यात। बघा राई तडतडली व्यवस्थित की त्यात टाकूया आपण जिरा, कढीपत्ता आणि मिरची। आता आपण त्यात कांदा टाकूया। मी 1.5 कांदा घेतलाय, बारीक चिरलाय। एकदम बारीक नाही चिरायचं, थोडासा जाडा असेल तर छान लागतो तो खाताना। बघा आता मस्त शिजवून घेऊया। आणि कांदा जास्त शिजवायचा नाही पोह्यांमध्ये, थोडा कच्चा कांदा खरंच खूप छान लागतो। बघा असं करून एक दिवशी छान लागतं। थोडं शिजवून घेऊया। हे बघा हे पोहे आहेत भिजवलेले, त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे, थोडीशी हळद, म्हणजे हळद संपले काढायची आहे। साखर टाकते कारण बाबूला आमच्या खायचं असतं, त्याला आवडते साखर। साखर थोडीशी पोह्यांमध्ये छान वाटतात। मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकणार आहे ह्याच्यामध्येच टाकून ठेवणार आहे मी। आणि तोपर्यंत आपला कांदा शिजतोय बघा। कांदा शिजत आला आपला। इकडे शेंगदाणे तयार भाजून झालेले आहेत आपले। कांदा भाजून झाला थोडंसं की आपण त्याच्यामध्ये पोहे टाकू। हे बघा अशा प्रकारे मी कोथिंबीर पण वरतीच टाकले, नंतरला नाही टाकणार आहे मी, शॉर्टकट मारते। उशीर होतोय ना त्यांना जायला ऑफिसला। आपला कांदा बघा थोडंसं शिजत आलाय, थोडा नरम व्हायला पाहिजे, अजून 2 मिनिटं अजून शिजवून घेणार आहे की झालं। हे बघा आपला कांदा रेडी झालाय, आपण टाकूया पोहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं मी पाण्याचा हात शिंपडणार आहे त्याला, की ते सॉफ्ट आणि नरम राहतील। नाहीतर मग एका पॉइंटला ते पोहे कसे कडक होतात ना, त्यामुळे थोडंसं हात शिंपूड एक वाफ देणार की झाले आपले पोहे। बघा असं थोडंसं पाणी शिंपडलं ते पोहे नरम राहतील, सॉफ्ट, बेसिकली सॉफ्ट होण्यासाठी। डन। हे बघा आपले पोहे रेडी झालेले आहेत। मस्त पिवळा कलर आलेला आहे पोह्यांचा, आणि थोडे सॉफ्ट बनवलेत कारण छोटा खातो। असे मोकळे मोकळे नाही बनवलेत कारण बाबूला द्यायचे असतात मला। हे बघा एकच नंबर। चला आता आपण प्लेटमध्ये काढूया। हे बघा आता आपण काढूया। सॉरी मी गॅस बंद केलं नव्हतं, गॅस बंद करते। आमच्याकडे आज लिंबू नाहीये, वरतून तुम्ही शेव टाकून पण खाऊ शकता, ओलं खोबरं पण टाकू शकता, छान लागतं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।